एरंडोल तालुक्यात सर्वत्र मुसळधार पाऊस झाल्यानं नदी नाल्यांना पूर आलाय। अंजनी नदीला पावसाळा सुरू झाल्यानंतर अगदी पहिल्यांदाच पूर आल्याचं दिसलंय। मध्यरात्री जोरदार पाऊस झाल्यानं अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला। धरणगावात सलग दुसऱ्या दिवशी धरणी नदीला नाल्याला पूर आलाय। कठडे नसल्यानं पुराची तीव्रता वाढली। घरांसह दुकानात पाणी शिरलं, त्यामुळे व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। जळगावच्या सावदात ज्ञानेश्वरांची जयंती उत्साहात पार पडली। शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली। शिवाय हरिनामाचा गजर, ढोल ताशांचा निनाद, टाळ मृदुंगाच्या तालावरती भक्तिमय वातावरण निर्माण झालं। जळगावमधल्या कुरंगी शिवारातील विद्युत प्रवाह डीपीवरती हिरव्या वेलींसह काटेरी झुडपांचं आच्छादन झालेलं आहे। 11,000 व्होल्टचा पुरवठा करणाऱ्या डीपीकडे वीज वितरण विभागाचं दुर्लक्ष होत आहे। वारंवार होणाऱ्या खंडित पुरवठ्याचं नेमकं हेच तर कारण नाही ना, असा प्रश्न उपस्थित होतोय। एरंडोल इथल्या जाजू प्राथमिक विद्या मंदिरात 1ली ते 4थी वर्गातील बालकांनी दहीहंडी फोडून गोकुळाष्टमी साजरी केली। बालकांची दहीहंडी कार्यक्रम पाहण्यासाठी पालकांनी मोठ्या प्रमाणावरती गर्दी केली। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।